कोणाचा फोन होता? वहिनींचा. अण्णा कसे? बरेत. आज संध्याकाळी विरारला जावं लागेल मला. वहिनींनी बोलवलं? नाही नाही, बरेच दिवस मी अण्णांना भेटले नाही ना, सो म्हटलं आज जाऊन येते. आणि अण्णांना माझ्या हातची मुगाची उसळ खूप आवडते, सो आज तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी करीन मी ती. अरे ती हे पहिल्यांदा घडतंय का? वहिनी अण्णांचं फक्त निमित्त पुढे करते. जय, सोड ना. बरं मला सांग, तुला अवनी का थांबवलं होतं? मीटिंग पोस्टपोन का झाली ते विचारायला. मग काय सांगितलं, दाभोळकरांनीच पोस्टपोन केली. रजनी येणार नाही म्हटल्यावर कॅन्सल केली त्यांनी मीटिंग. आदिती काय झालं? मला वाटतंय पप्पा हे मुद्दाम करतायत. आधी रजनीला या प्रोजेक्टमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलं आणि तुला मीटिंगचं न कळवता डायरेक्टली तिला फोन करून कळवलं. आणि जेव्हा कळलं की ती आज येणारच नाहीये, तेव्हा त्यांनी ही मीटिंग पोस्टपोन केली. पप्पा का करतायत हे सगळं ना, मला कळतच नाहीये. हे सगळं आपण त्या नजरेने बघतोय म्हणून वाटत असेल. कदाचित खरंच त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असेल. हे तू मला समजवण्याचा प्रयत्न करतोय जय? नाही, मी फक्त जे काही झालं ते विसरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे? काही नाही. मी आज माझ्या उदास बायकोला संध्याकाळी कॉफीसाठी घेऊन जाणार. जय हळू, कोणीतरी येईल. कोणी नाहीये ग. संध्याकाळचं नक्की कॉफी? नाही, आज मला विरारला जायचंय. हा मग ठीक आहे ना, रात्री भेटूया डिनरला. रात्री नको, जर उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होईल. काका जमिनीच्या कामासाठी गावी गेलेत. हा मग काय, तू आत होतास तेव्हा 2दा फोन केला त्यांनी आणि त्यांनी मला बजावलंय की आज उशीर होता कामा नये. जर माझी बायको घरी एकटी राहिली ना तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. काका काका तुम्ही ग्रेट आहात. मग एक काम करूया, आपण अंधेरीला भेटूया. का? तिथे भेटून मग भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला जाऊया. काय एवढा कसला विचार करतेस आदिती? बरं, हो जाऊया. थँक्यू. कॉफी घेणार आदिती मॅडम? नो थँक्यू मिस्टर जयराम. जय, मला पण दे ना कॉफी प्लीज. हॅलो, कलिगला कॉफी देण्यासाठी सुद्धा बॉसची परमिशन लागते? नाही, मी विचारलं फक्त. थँक्यू. आणि कसं आहे, आपण आता एका प्रोजेक्टवर काम करतोय ना, तर मग ट्युनिंग नको का व्हायला आपलं चांगलं म्हणून. आणि हा, थँक्यू जय अजून एका गोष्टीसाठी. असं काय बघतोयस? अरे मला खरं तर खूपच बरं वाटत नव्हतं, मी नव्हतेच येणार ऑफिसला. पण मग अचानक थोडं थोडं बरं वाटायला लागलं. का माहितीये का? तुझ्यामुळे. तू म्हणालास ना गेट वेल सून, त्यामुळे बरं वाटायला लागलं थोडं थोडं. म्हटलं मग कामाचा खोळंबा कशाला, मीटिंग कशाला बुडवा. आले. रजनी, दाभोळकरांनी मीटिंग पोस्टपोन केली आहे. काय? कसं काय? तू नव्हतेस म्हणून कॅन्सल केली मीटिंग. अरे हे काय? पण हे चुकीचं आहे जय. हे बघ, आणि कसं आहे की आपण दोघं एकत्र काम करणार आहोत ना, म्हणजे मी काही बॉस नाहीये तुझी. आणि खरं तर या प्रोजेक्ट मधलं तुला जास्त माहितीये.
त्यामुळे मी नसलं तरी काय झालं, तू असणं महत्वाचं होतं. आणि मी हे मान्य करतेय. म्हणजे इथेच असं नाही, बाहेर सगळ्या कलिग्स समोर, सरांसमोर, सगळ्यांसमोर मान्य करेन मी. पण सगळेच मान्य करतात असं नाही ना.